ಓಂ ನಮಃ ಶಿವಾಯ. ಗಿಡದಕ್ಕೆ ಗಿಡದ 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 ದಾದ ದಾದ. ಓಂ ಜೈ ಶಿವ ಶಂಕರ ಗಿಡ ಗಿಡ ದಾದ ಗಿಡ ಗಿಡ ದಾದ ಗಿಡ 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 ಗಾಡ ಗಿಡ ಗಿಡ ದಾದ ಜಗ ದಿನ್ 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 ಮಹಾಕಾಳ ಜಯ ವಿಶ್ವನಾಥ ಜಯ 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 ಗಿರಿಜಾಪತಿ. ದಿನಕ ದಿನಕ ದಿನ ಕನ್ನ ದಿನ್ 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 ಗಿಡ ಗಿಡ ದಾದ ಗಿಡ ಮಹಾದೇವ ಶಿವ ಭೀಮ ಶಂಕರ ಡಿಮಿಕ ಡಿಮಿಕ ಡಂ ಡಂ ಜಗ ಗಿಡ 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 ಗಂಗ ಬಾಜೆ ಗಿಡ ಗಾಡ ಗಿಡ ದತ್ತ ಗಿಡ ದಾದ ಗಿಡ ಬಾಲ ಚಂದ್ರ ಗಂಗಾಧ ಶಿವ ಶಂಕರ ಹರ ಹರ ಭಜ. ಓಂ ನಮಃ ಶಿವಾಯ.
आमचे धन्यवाद दीपक बुवा सारसकर याच्याकडून या ठिकाणी बुवांसाठी 100, त्याचप्रमाणे अजित केळकी बुवा यांच्याकडून बुवांसाठी 100 आणि आमच्या बाबूसाठी 100 असं 200 रुपयाचं पारितोषिक स्वीकार करतो. धन्यवाद. त्या ठिकाणी आमचे गुरुबंधू आबू परब यांच्याजवळून माझे पक्वाद वादक बाबू साळुंके यांना 100 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलेलं आहे आणि माझ्यासाठी सुद्धा 100 रुपये पारितोषिक आलेलं आहे. जोरदार त्यांचं या ठिकाणी टाळ्यांच्या स्वागत करायचं आहे. ठीक आहे बाबा. या ठिकाणी खरोखरच आम्हाला नेहमी प्रोत्साहन देणारे गुरूंच्या पाठीमागे ज्यांची आम्हाला सावलीप्रमाणे आमच्या पाठीमागे असे उभे राहणारे गुरुवर्य वैकुंठवासी काशीराम परब बुवा, त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव सुरेंद्र परब यांच्याजवळून बहुमूल्य असे हे 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मी माझ्या मंडळाच्या वतीने स्वीकारतोय आणि मी त्यांना खरोखर लाख लाख शुभेच्छा देतोय. धन्यवाद. या ठिकाणी भजन क्षेत्रामध्ये नेहमी सहकार्य करणारे असे आमच्या मंडळाचे राजा दळवी यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्याचप्रमाणे आमचे सुनील नवदे बुवा त्यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. मी मंडळाच्या वतीने त्यांना सुद्धा लाख लाख शुभेच्छा देतोय. धन्यवाद. आभार. त्या ठिकाणी आमच्या गावचे सुपुत्र आणि संदेश कॉलेजचे संचालक, प्राध्यापक, संस्थापक, शिक्षक महर्षी भालचंद्र दळवी यांच्याजवळून माझ्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे माझे पक्वाजी बाबू साळुंके यांच्यासाठी सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मी मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. त्यांना लाख लाख शुभेच्छा देतोय. धन्यवाद. या ठिकाणी आमचे परम मित्र आणि भांडूपमधील प्रत्येक कलाकाराला व्यासपीठ निर्माण करून देणारे असे आमचे कोकण महोत्सवाचे संयोजक, आयोजक आणि प्रत्येकाला संधी देणारे असे आमचे परम मित्र सुजयजी धुरत यांच्याजवळून 1000 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. मी माझ्या मंडळाच्या वतीने स्वीकारतोय आणि त्यांना लाख लाख शुभेच्छा देतोय. धन्यवाद. या ठिकाणी सन्मान्य सुप्रिया राणे यांच्याकडून बुवांसाठी 100 रुपये, त्याचप्रमाणे एकनाथ सावंत यांच्याकडून या ठिकाणी बुवांसाठी 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक स्वीकार करतात. त्याचप्रमाणे देवेंद्र तेरसे यांच्याकडून बुवांसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. किमया तेरसे यांच्याकडून या ठिकाणी 200 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. त्याचबरोबर विलास सीताप यांच्याकडून बुवांसाठी 300 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. त्याचबरोबर काका राणे यांच्याकडून बुवांसाठी 200 रुपये आणि बाबूसाठी 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. त्याचबरोबर सुनील गाडगे यांच्याकडून 100 रुपये आणि बाबू साळुंके यांच्यासाठी सुनील गाडगे यांच्याकडून 100 रुपये 200 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. धन्यवाद. 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 या ठिकाणी आमचे गुरुबंधू सुशीलजी गोटनकर यांनी ज्यांची नावं या ठिकाणी पुकारली त्यांच्याजवळ मला बहुमूल्य असं पारितोषिक आलेलं आहे. की त्या सर्वांचे लाख लाख आभार मानून आई भवानी चरणी आमची ग्रामदेवतेच्यांनी प्रार्थना करतोय की सर्वांच्या धंद्यामध्ये बरकत लागून त्यांच्या संसारामध्ये यशप्राप्ती लाभो अशी मी ग्रामदेवतेच्यांनी प्रार्थना करतोय. धन्यवाद. या ठिकाणी आमच्या भांडूपच्या भजन मंडळाला नेहमी कलाकारांना सहकार्य करणारे आणि वेळोवेळी आम्ही आमंत्रित केल्यानंतर जे अगत्य उपस्थित राहतात असे आमचे शिरीष सावंत साहेब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ते, त्यामुळे त्यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांचे सहकारी त्यांच्यासोबत आहेत. या सर्वांचे मी लाख लाख आभार मानतोय. धन्यवाद. सन्मान्य शिरीष सावंत यांच्यासोबत आमचे सन्मान्य अनिलजी राजभर या ठिकाणी आलेले आमच्या मंडळाच्या वतीने स्वागत. धन्यवाद. त्याचबरोबर सन्मान्य विवेकजी सावंत सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आले.
या ठिकाणी आमच्या गावचे सुपुत्र बिपिन सावंत मालाड हे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्याजवळ 200 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक या ठिकाणी मला आलेलं आहे. मी मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद. आमची ही जोडी खूप सुंदर आहे. मी माझं भाग्य समजतोय की आज माझ्या जोडीला समोरची हरियात गोवा हे आज माझ्या जोडीला आहे. खरोखरच आजच्या ह्या गुरुवर्य काशीराम परब गोवा यांच्या 13व्या पुण्यस्मरणानिमित्त बघा आणि ही संधी मिळण्यासाठी जवळजवळ मला 12 वर्ष तपश्चर्या करावी लागली. बघा 12 वर्ष पूर्ण झाली त्यानंतर 13व्या वर्षी डबलवारी भेटली आहे. म्हणजे 12 वर्ष बघा एवढी ह्या संगीतामध्ये ताकद आहे, हरिनामामध्ये ताकद आहे. खरंच तपश्चर्या केली तर प्रत्येक संधी कधी जात नाही, संधी कधी उगत नाही, संधी आरामात मिळते. आणि ही मला संधी लवकर जर मला मिळाली असती तर प्रभूजी हरिहर माझ्या जोडीत मिळाली नसते. हे माझं भाग्य समजत
मी प्रबंध हरिहर पवारांसाठी माझ्या मंडळाच्या वतीने उपस्थित असलेल्या सर्व भजन रसिकांनी त्यांचं जोरदार टाळ्यांचं स्वागत करा. जोरदार टाळ्या प्रबंध हरिहर पवारांसाठी. बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, धन्यवाद. आज खरोखर भजन रसिकांच्या टाळ्या ह्यात आमच्यासाठी खरं बोल आहे. पैसा सोडा हो, पैसा कोणी पैसा दिला म्हणजे चांगलं नाही, पण टाळ्या हेच आहेत. कारण आम्ही जे काय गातोय, आम्ही जे काय बोलतोय, हे खरोखर तुमच्यापर्यंत तुम्हाला आवडते की नाही हे आम्ही आमच्या टाळ्यावरून समजतो. मी खरोखर कारण भजन रसिक हे आमच्यासाठी, भजन रसिकच आमच्यासाठी आरसा आहेत. आरसा सांगायचं तात्पर्य म्हणजे बघा, ज्यावेळी नामदेव संत नामदेवांनी बघा 80व्या वर्षी पायरीवर समाधी घेतली, त्यावेळी संत नामदेव त्यांनी 80व्या वर्षी पायरीवर समाधी घेतली, त्यावेळी बघा
विठ्ठल दुःखी झाले, एवढे विठ्ठल दुःखी झाले की रुक्मिणी विचारते आहे, रुक्मिणी विठ्ठलाला विचारते की एवढे संत वैकुंठी गेले पण एवढे तरी दुःखी दिसतात नाही, पण नामदेव संत ज्यावेळी समाधी घेतली त्यावेळी तुम्ही एवढे दुःखी का? त्यावेळी बघा विठ्ठल सांगताय रुक्मिणीला, अरे नामदेव हे माझ्यासाठी आरसा आहे आणि मी माझं रूप त्यांच्यामध्ये बघतो, कारण त्यांची नामदेव कीर्तन करीम देवा बडे नाचे पांडुरंग. संत सुद्धा नामदेवाच्या कीर्तनामध्ये पांडुरंग नाचलाय आणि पांडुरंग नाचता नाचता बघा आपल्या पुढे अध्यात्म मी सांगण्या एवढा मी मोठा नाही, कारण माझ्या समोर जे आम्हाला व्हॉट्सअपच्या ग्रुपने आम्हाला नेहमी मार्गदर्शन करतात, प्रत्येक वेळी त्याचं विश्लेषण करून आम्हाला सांगतात, असे आमचे खरोखर गुरुवर्य गोपीनाथजी भागे बुवा यांच्या समोर आणि दिग्गज बुवा समोर आणि खाली पण बसले सगळे नामवंत बुवा यांच्यासमोर आम्ही आमचं अध्यात्म दाखवलं म्हणजे हे चुकीचं आहे. तरी पण मी सांगतोय बघा, त्यावेळी तो म्हणतोय बघा, विठ्ठल सांगतो की मी नामदेव हा माझा आरसा आहे आणि मी माझं रूप त्या नामदेवाजवळ बघतो. तसंच आज आमचा जर भंगी बुवांचा जर आरसा कोण असेल, मला हेच सांगायचं आहे, आम्ही बुवा लोक इथपर्यंत खुर्चीपर्यंत येऊसाठी आम्हाला सहकार्य लागतं हे जमलेल्या भजन रसिकांचं. हे जर समोर भजन रसिक नसेल तर या वृत्तीला काही किंमत नाही, परस मंडळी नसेल, पापाची नसेल तर या वृत्तीला काही किंमत नाही. म्हणून म्हटलंय बघा, आमचा जो आरसा आहे, आमचा आरसा आमची परस मंडळी आणि माझ्या समोर असलेले सर्व भजन रसिक हेच माझा आपला भक्ताचा आरसा. सर्वांसाठी जोरदार टाळ्या वाजवा, कारण काय माहिती बघा, स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेऊ शकत नाही, त्यासाठी आपण एकमेकांसाठी पाठ ठोकता येते आणि नंतर मग एकमेकांचे आभार घेतो. बोला. या ठिकाणी जगन्नाथ चव्हाण यांच्याजवळ आमचे पकवान वाजवत बाबू साळुंके यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वीकारतो, धन्यवाद, लाख लाख आभार. त्याचप्रमाणे आमचे परम मित्र सुदेशजी कुडतरकर यांच्याजवळ सुद्धा 200 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलेलं आहे. मी माझ्या मंडळाच्या वतीने स्वीकारतोय, धन्यवाद, जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. त्याचबरोबर नामदेव कदम कुंभवडे गावठाणवाडी यांच्याकडून या ठिकाणी 500 रुपये. या ठिकाणी वेळेचा अभाव असल्या कारणाने आता आपण ज्यांच्यासाठी आपण या ठिकाणी आजचा हा जो कार्यक्रम त्याचं गुणगान गाणं हे सर्वश्रेष्ठ आहे. कारण आजचं हे जे पुण्यस्मरण आहे त्यांच्यासाठी आणि आम्हाला त्यांनी आपल्याला काय शिकवण दिली आणि त्याचा जे आजचं दाखला आहे. आज या ठिकाणी आपले सगळे यूट्यूब चॅनलवाले उपस्थित आहेत, साळसकर आणि मला गावडे बहुतेक जणांची काही नावं मी प्रथमच तुमच्या समोर आलेलो आहे. चांगलं काय असेल, महेश गावडे, हा या ठिकाणी आहे, साळसकर साहेब, इन्सिडेंट कनिष्क, राकेश मिश्रा, योगेश सुर्वे आणि महेश गावडे या सर्व यूट्यूब चॅनल वाल्यांसाठी खरोखर जोरदार टाळ्या वाजवा, कारण आमचं हे भजन संपूर्ण महाराष्ट्रभर नेण्याचं काम तेच करतात आणि खरोखर तुमच्यासाठी मी लाख लाख तुम्हाला शुभेच्छा देतोय. तुमच्या या धंद्यामध्ये बरकत कायम लावली. धन्यवाद. आपले गुरुभावांचे चिरंजीव या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा लाख लाख आभार. धन्यवाद. त्याचबरोबर लक्ष्मण किनळकर यांच्याकडून 500 रुपयाचा बहुमूल्य पारितोषिक स्वीकारतो. हरिनामाची अगाध लीला बदली जानी गावी
हरिनामाची अगाध लीला भजनी जानी दावी बुवा काशीराम परभो नाही तुका या धरतीवरी बुवा काशीराम परभो नाही तुका या धरतीवरी बुवा काशीराम परभो नाही तुका या धरतीवरी हे वाक्य खरोखर जपणी प्रसिद्ध केले असतील आमचे श्रीधरजी बुद्धेकर बुवा यांच्या खाली ऐकायला खूप बरं वाटतं आणि म्हणून म्हणतं बघा सिंधुदुर्ग जिल्हा तालुका मुळा मालवण आणि कंटाळामध्ये खरोखर असा पुण्यशील बाळ जन्माला आलं बघा आणि ह्या गुरापाणी जन्माला आपल्या गावाची शान केली आणि वयाच्या 7व्या वर्षीपासून भवानी प्राथमिक भजन मंडळामध्ये ते कार्यरत राहिले गावी भजन 7व्या वर्षी सुरुवात केली भजनाला आणि नंतर मग इथे मुंबईला येऊन त्यांनी असं भजनाचं हे रोपटं वाढवलं आज हजारोनी त्यांचे शिष्य आहेत जरी आज गुरुवारी आमचे काशीराम परब इथे जरी नसले पण ते आज वरून बघत असतील की ज्यांना मी आज या ठिकाणी शिकवलं ज्यांना मी ह्या संगीताचे धडे दिले ते आज कुठेतरी माझं या ठिकाणी नाव गाजतंय आणि म्हणूनच आज सर्वांनी उपस्थित झालेली काशीराम गुरुवरे परब यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा की त्यांच्यापर्यंत टाळ्या गेल्या पाहिजे जिल्हा सिंधुदुर्ग तालुका भाग कंटाळावाड सुंदर भूमराग त्यांचा खरोखरच आज या भांडूची शास भांडू बंधाची पंढरी ही खरोखरच काशीराम बुवा यांच्या नावाने भांडूची भंडारी पंढरी ही नटलेली आहे कारण ह्या भांडूमध्ये त्यांनी अशी रत्न दिली आहे आणि ती रत्न म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे आपल्या समोर उभे असलेले बघा गुरुबंधू सुशीलजी वटणकर हे मुंबईमध्ये नसून संपूर्ण महाराष्ट्रावर आमचे खरोखरच स्पर्धेमधून पारितोषिक मानणारे आमचे प्रभूजी कचेरबुवा या ठिकाणी आमचे ज्येष्ठ रामकृष्ण परबुवा असे अनेक आमच्या गुरुचे शिष्य या ठिकाणी आहेत बघा आणि आज भांडूमध्ये त्याची पंढरी गेली आहे आणि ती पंढरी प्रत्येक आम्ही शिष्यांनी किती हवे दावे असले किती काही असलं तरी गुरुचा खरोखर गुरुपण जपलं पाहिजे आणि जो शिष्य गुरुचा गुरुपण जपत नसेल त्या शिष्याला त्याचं नाव घ्यायचा अधिकार नाही आहे म्हणून म्हटलंय बघा त्याने गुरुपण जपलं पाहिजे तो खरा शिष्य नाही तर काय झाला 6 महिने 2 वर्ष गेले काय गेले दुसऱ्या ठिकाणी का तिसरा गुरु भेटतो खरा गुरु पण कोणी 6 कोणी दाखवलो आम्ही अजून काही गेलो नाही म्हणा तेव्हा पण ज्यांनी 6 दाखवलो त्या 6 दाखवणारा कधी विसरत नाही आज खरोखर मी मोठ्या अभिमानाने बोलतो या ठिकाणी ज्येष्ठ गुरु आहेत खरोखर आमचे परम मित्र अनिल राजभर सुद्धा या ठिकाणी आलेला आहे धन्यवाद तर बघा या हेच आम्हाला आमच्या गुरुंनी शिकवलेलं आहे की आपल्याला जेवढे भेटेल
साजाक्ष बुवा होते. एखाद्या डबल मार्किंग असले तर बाजूला कुठेतरी उभं राहून बरोबर मार्किंग शब्द शोधून काढले. ही बुवांची ख्याती होती. आणि खरोखर बुवांजवळून आम्हाला काही दाखले मिळाले. त्यावेळी बुवा सांगायचे, त्यावेळी खरोखर बुवा सांगायचे की बागवे बुवा अध्यात्माची भाषा कोण असतील तर खरोखर गोपीनाथ बागवे बुवा. कवित्व कोणी करायचं तर परशुराम पाचाळ बुवा. हे दुसऱ्याचं सांगलं नाही, हे आम्हाला स्वतःला सांगितलेलं आहे बुवांनी. भजन ऐकावं, कानाला गोड ऐकावं तर श्रीधरी येकर बुवा, प्रबोध हजेरजी बुवा, रामदास कासलेजी बुवा. आमचे खरोखर आमची भाडूची शान भगवानजी नोकरे बुवा. भगवान बघा, नाव आले भगवान, नाव सुद्धा मिळालं ना पुण्य लागतो. भगवान ज्याला भंग नाही तो भगवान, ज्याला भंग नाही तो भगवान. भगवानाला भंग आहे काय? मी स्पष्टीकरण सांगतो. भगवान भ म्हणजे भूमी, ग म्हणजे गगन, ग म्हणजे गगन, वा म्हणजे वायू आणि न म्हणजे नक्षत्र. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हे भगवान शब्द मिटू शकत नाही. म्हणून खरोखरच गुरुवर्य भगवान नोकरेजी बुवा त्यांनी त्यांना नाव सांगायला त्यांना मिळालं आहे पुण्य. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. भगवानजी नोकरे बुवा बालपणात गोड गावडी, मदरी करी काची, आमचे कृष्णकांत तोरसकर बुवा खरोखरच आम्ही गुरु समान, पण ते नेहमी आमच्या बुवांची आठवण काढतात. कृष्णकांत तोरसकर बुवा खरोखरच आमच्या बुवांची आठवण काढायची. त्याचप्रमाणे नारायण वाळवे बुवा, नारायण वाळवे बुवांना आमच्या गुरुंनी सल्ला दिलेला आहे. चांगला सल्ला म्हणजे काय? म्हणाकडे तब्येती जपा, कारण तार सप्तकात जर खरोखरच पहाडी आवाजामध्ये गाणारा कोण असेल तर ते म्हणजे गुरुवर्य सम्राट नारायण वाळवे बुवा. आणि त्यावेळी म्हणायचे बघा, आमचे बुवा सांगायचे, बाबांनो एवढं उंच गाव नका, सांभाळा. पण अजूनपर्यंत ह्या वयात सुद्धा नारायण वाळवे बुवा अजूनही तार सप्तकात गातो. त्याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा नारायण वाळवे बुवासाठी. आणि आज ह्या माझ्या भजन मी आता थोडक्यात भजन केलं, कारण आमच्या बुवांना भजन करायला वेळ पाहिजे. आपण तालीम वाढून घेऊया काय. पण सांगायचं तात्पर्य बघा, मी भजन लवकर फटाफट करेन, कारण काय भजन दोन्ही बुवांची भजन होणं आपलं कर्तव्य आहे. म्हणून म्हणतोय बघा, आज आम्हाला या ठिकाणी वेळोवेळी भजनाला सहकार्य करतात, ही संधी देतात. या ठिकाणी भाडूमध्ये नामवंत मोठमोठे बुवा या ठिकाणी आज या ठिकाणी आमच्या भजन रसिकांना संधी दिली जाते ऐकण्याची. असे आमचे बुवांचे ज्येष्ठ पुत्र सुरेंद्र परब यांचं सुद्धा या ठिकाणी जोरदार टाळ्या वाजवण्याचं सुरेंद्र परब. चंद्रकांत गंगुरुला कन्यात बाळ कडूचा किरे, चंद्रकांत गंगुरुला कन्यात बाळ कडूचा किरे. आज आमचे जे आजोबा आम्हाला या भजनी क्षेत्रात या कलेच्या दृष्टीने आम्हाला आजोबा लागतात थोडक्यात म्हणजे. आणि त्यांनी पार करून पाहिजे आमच्या गुरुनाथने आम्हाला दिलं. पंचरत्नामध्ये त्यांची गिनती आहे बघा, पंचरत्नामध्ये त्यांची. पंचरत्नामध्ये म्हणजे बघा, कैलासवासी चंद्रकांत कदम बुवा, परशुराम पाचाळ बुवा, विलास पाटील बुवा, त्याचप्रमाणे चिंतामणी पाचाळ बुवा आणि आमचे भाडूची शान म्हणजे आमचे गुरुवर्य काशीराम बुवा. पंचरत्नाची आम्ही सगळेजण गाणी गातो. प्रत्येक डबल गाणीत बघा, मी कोणाला काही नाव ठेवत नाही, आमचा काही 2020चा हिशोब नाही, पण पंचरत्नाची सर्वजण गाणी गातात. पण पंचरत्नाचं आम्ही आचरण करतोय काय? हे सर्व गाणी गातोय.
पंचरत्नाने सांगितले आहे इकडे बघ, हे सगळे बघ. पंचरत्नाने आपल्याला कुठेतरी सांगत आणि त्यांची आपण खरोखरच पंचरत्नाची जर आपण त्यांची मर्यादा राखून भजन केलं तर आपल्याला काही कमी पडणार नाही. अहो आपल्याला सगळं काय पैसा आहे का काय तुमचा सगळं हे ठेवून जातो. जे आहे ना काय सगळ्यावर शोधतं देव. हातात पीठ हवा खडे पीठ कमरेत पण काय गाठ पिसारा की नाही सगळ्या करून मोकळे होते. अधिकार काहीच नाही. गावा घगड्याच्याकडे सातबाऱ्यासाठी भांडतो. भावा भावात मोठी लढाई. माझं नाव नाही सातबारा, तुझं नाव नाही सातबारा. सातबारा बरोबर घेऊन जातो. सातबारा प्रेस लावतात. तेव्हा देवाने सांगितलंय परमेश्वरात, अरे सातबारा तुझं माझ्या हातात हा. तुका मी 70-80 वर्षाच्या हिसाबाने भाड्यात पाठवलंय खाली. ज्यावेळी मी तुला बोलवी ना त्यावेळी तुला शर्टाचं बटन लावून सुद्धा वेळ मिळातो नाही. ही परिस्थिती आहे. म्हणून म्हटलंय बघा की आपण सर्वांनी पंचरत्नाचं स्मरण करायचं. चंद्रकांत कदम गुरुला बाळ कडू नाव त्यांचं भविले. बसल्या जागी गाडी उडी, बसल्या जागी गाडी उडी, बसवीत नव्या चालीवरी. एक गाणं लागलं ना, 1-2 गाणी फक्त आमच्या भुवाची आजचा दिवस त्यांचा. ते गाणं लागलं की तुम्हाला कळत चावून लागते की आपल्या आता गणपती बाप्पा येणार. ते गाणं घराघरात नुसतं सिंधुदुर्गातच नाही, हकडे चिपळूण पासून रायगड पासून सगळ्यावर गाणं लागतं बघा. आणि ते गाणं लागलं की असं वाटतं की आता गणपती बाप्पा येणार आहे. म्हणून म्हणतं बघा, महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. त्या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. त्या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. या कोकणात गेला दसरा आली दिवाळी आठवण राहो. गेला दसरा आली दिवाळी आठवण राहो. दिवाळी दिवाळी तुम्हा सुखाची जाऊ. दिवाळी तुम्हा सुखाची जाऊ. दिवाळी आठवण राहो.
अभंग म्हणजे खरोखर एवढा भारी अभंग होता. भुंकणार भुंकू दे नको त्याचा संग, भुंकणार भुंकू दे नको त्याचा संग. आम्ही आम्ही पांडुरंग, आम्ही 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 जाऊ पांडुरंग, आम्ही 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 जाऊ पांडुरंग. भुंकणारे भुंकू दे नको त्याचा संग, भुंकणारे भुंकू दे नको त्याचा संग. आम्ही 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 जाऊ पांडुरंग, आम्ही 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 जाऊ पांडुरंग, आम्ही 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 जाऊ पांडुरंग. जित्याची खोड जाय गेल्या विण, त्याची खोड जाय गेल्या विण, त्याची खोड जाय गेल्या विण, त्याची खोड जाय गेल्या विण. विचुकलीला सोडी आपला स्वभाव दूर, विचुकलीला सोडी आपला स्वभाव दूर, विचुकलीला सोडी आपला स्वभाव दूर, विचुकलीला सोडी आपला स्वभाव दूर. भुंकणारे भुंकू दे नको त्याचा संग, भुंकणारे भुंकू दे नको त्याचा संग. आम्ही 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 जाऊ पांडुरंग, आम्ही 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 जाऊ पांडुरंग, आम्ही 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 जाऊ पांडुरंग. चंद्रकांत कलंगुरू लागले, भन्नात बाळ काढून टाकीले, भन्नात बाळ काढून टाकीले, भन्नात बाळ काढून टाकीले. मुंबईच्या त्या भांडूप नगरीत भन्नात नाव त्यांनी कमविले, भन्नात नाव त्यांनी कमविले, भन्नात नाव त्यांनी कमविले. बसल्या जागी गाडी उडी, गाडी उडी, गाडी उडी, बसवीत नव्या नव्या चालीवरी, वाकाच्या मनावर नाही कुणाल्या धर्तीवरी, वाकाच्या मनावर नाही कुणाल्या धर्तीवरी, वाकाच्या मनावर नाही कुणाल्या धर्तीवरी. नामवंत बुवा जोडीला गेली, कबनवारी सामने गाजविले, कबनवारी सामने गाजविले, कबनवारी सामने गाजविले. शास्त्रपुराण अभ्यास करून भारुड रचविले, दसरा दिवाळी गाण्यानं त्यांच्या, दसरा दिवाळी गाण्यानं त्यांच्या, सुरू होते दिवाळी घरघरी. असे निर्मळ असे प्रेमळ घडविले शिष्या पार, घडविले शिष्या पार, घडविले शिष्या पार. असे निर्मळ असे प्रेमळ घडविले शिष्या पार, घडविले शिष्या पार, घडविले शिष्या पार. 2012 साली सोडून गेले ते दूर, सोडून गेले ते दूर, सोडून गेले
आपल्याजवळ तेवढा वेळ नाही आहे. आज खरोखर ह्या कलियुगामध्ये ही परिस्थिती आहे बघा. खरोखर जास्तीत जास्त तरुण पिढी ही मोबाईलमुळे वाट लागली आहे. त्या मोबाईलमुळे खरोखर एवढी वाट लागली आहे ना, त्या मोबाईलमुळे काय सांगायचं बघा. एकदा काय असतं, बसमध्ये एक मुलगी चढलेली असता हो, आणि तिच्या हातात मोबाईल असतात. ती सारखी मोबाईल बघतात. तेवढ्यात बस कंडक्टर तिला काय म्हणतोय बघा. बस कंडक्टर म्हणतोय की तू मुलगी आयुष्यात खूप पुढे जाशील, मला आयुष्यात खूप पुढे जाशील असं कंडक्टरने म्हटल्यावर त्या मुली काय हो एकदम मुठभर माशीला मनात घालून की माझं भवितव्य चांगलं हे कंडक्टरला कसं कळालं. तर ती म्हणते हो काका काका मी पुढे जाणार नाही, तुम्हाला कसं ठाव. तर काय सांगणार, तुझा स्टॉप गेल्यावरती 2 तास पुढे येईलच, तर तुला माहिती नाही मोबाईल मध्ये वाचल्यामुळे, आणि किती पुढे जाशील त्याचा सांगता येत नाही. ही अशी परिस्थिती मोबाईलमुळे आहे. आताच्या बघा खरोखर त्या ठिकाणी महिला वर्ग आहे, त्या महिला वर्गांसाठी मी खरोखर जोरदार महिला वर्गांसाठी टाळ्या वाजवा. कारण अशा भजन क्षेत्रामध्ये महिला वर्ग असले म्हणजे आपलं खरोखरच या ठिकाणी महिला वर्ग आहे तो आहे. आमच्या पण घरची आहे कारभारी. कारभारी म्हणजे का बघा, कारभारी का म्हणतात, सगळी मंत्रीपदा स्वीकारते म्हणून कारभारी. सगळं आहे का, सगळी तिच्याजवळ असतात म्हणून ती कारभारी. म्हणून म्हटलंय बघा की आता आपल्याला वेळ कमी आहे. असे निर्मळ असे प्रेम घडविले शिक्षा पार, 2012 साली सोडून गेले ते दूर. कसा काळ तो निष्ठुर झाला, कसा काळ तो निष्ठुर झाला. देव शांती हृदयाची आठवण सदैव येते आम्हा 12 दिनाची. झोपेचं कुठलं तरी माणूस सांगतो ना बुवांची बापूची किती कधी 12. आठवण सदैव येते आम्हा 12 दिनाची. शिष्य परिवार स्मरण करीती सेवा करुणी भजनाची. बाळकृष्णने कवन करुणी, बाळकृष्णने कवन करुणी. स्मृती जागविली गुरुची. धन्यवाद. एक मिनिट बा. धन्यवाद. या ठिकाणी पाहुणे प्रसादिक भजन मंडळ व सत्यवान दळवी यांच्याकडून बुवांसाठी 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक, 200 रुपयाचे पारितोषिक आहे. त्याचबरोबर पंडित कोकाटे यांच्याकडून या ठिकाणी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचबरोबर परबुआ यांसाठी प्रकाश लक्ष्मण मराठे यांच्याकडून या ठिकाणी 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. सिंधुदुर्ग प्रसादिक भजन मंडळ सन्माननीय भाऊ चंद्रकांत देसाई यांच्याकडून या ठिकाणी 100 रुपयाचे पारितोषिक आहे. त्याचबरोबर
श्रीवसव अंकिता संतोष सावंत यांच्याकडून 500 रुपये, त्याचप्रमाणे एकनाथ सावंत यांच्याकडून 100 रुपये आणि श्री सौ सुप्रिया जितेंद्र राणे यांच्याकडून या ठिकाणी 500 रुपयाचं बहुपुरस्कार पारितोषिक आहे, स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या सर्वांचे तुम्ही नाव घेतली, फक्त आभार, लाख लाख आभार. ज्यांनी आम्हाला पारितोषिक दिलंय त्या सर्वांचे लाख लाख आभार. त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे प्रशांत सावंत यांच्या जवळ हा माझा वार्ता आहे. प्रशांत सावंत यांच्यावर 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद. त्याचबरोबर या ठिकाणी सन्मान आमचे चंद्रकांत मोहन जाधव यांच्याकडून बोलसाठी गुगल पेला 200 रुपये आणि बाबूसाठी 100 रुपयाचं 300 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. चंद्रकांत जाधव मोहन जाधव मोहनसाठी धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी आमचे गुरुबंधू प्रमोदजी टक्के यांच्याजवळून 200 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलेलं आहे. त्यासाठी जोरदार त्यांचं टाळ्याचे स्वागत करा. 200 रुपये घेतो. धन्यवाद आभार आभार. श्रीपाद श्री वल्लभ नरहरी दत्तात्रय दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपाकरा. श्रीपाद श्री वल्लभ नरहरी दत्तात्रय दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपाकरा. सत्यावन दळीबो यांच्याकडून बाबूसाठी 100 रुपयाचं बहुपुरस्कार पारितोषिक आहे, स्वीकार करतो. त्या ठिकाणी विश्वास तुकाराम सावंत आणि श्री अनिल तुकाराम सावंत मालाड यांच्याजवळून हे बहुमूल्य असं 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मी माझ्या मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. लाख लाख धन्यवाद धन्यवाद आभार. या ठिकाणी
एक छोटासा अभंग घेऊन या ठिकाणी बुवा आपली बारी थांबवत आहेत. सिंगल अभंग या ठिकाणी बुवा घेतील आणि बारी थांबवतील. तदनंतर बुवांच्या वाडीतल्यांच्या वतीने या ठिकाणी दोन्ही बुवांचा सत्कार होणार आहे. हरियाण बुवांचा आणि बालकृष्ण बुवांचा, त्याची नोंद घ्यावी. या ठिकाणी अखंड भजन संप्रदाय मालाडचे अध्यक्ष बुवा श्री राजेंद्र नाडणकर यांचे शिष्य कुमार आदित्य अनिल सावंत हा आमचा खरोखर गावचा मुलगा आहे. नाडणकर बुवांजवळ शिकतोय. नाडणकर बुवांचं पण खूप सुंदर आणि छान भजन आहे आणि हा आमचा मुलगा सुद्धा खूप सुंदर गातोय. तो या ठिकाणी आलेला आहे मालाडवरून. त्यांच्याजवळ मला बहुमूल्य असं 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मी माझ्या मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आता या ठिकाणी छोटासा अभंग घेतोय. या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचा पुन्हा एकदा या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय. वेळेच्या अभावामुळे बुवाला सुद्धा थोडक्यात आटपायला लागतंय, त्यामुळे बुवाने सुद्धा राग मानू नये आणि भजन रसिकांनी सुद्धा या ठिकाणी राग मानू नये, कारण वेळ ही खूप महत्वाची आहे. अजून बरेच कार्यक्रम आहेत. धन्यवाद. रंग देवते माती तुझा एक चटाळी एक चटाळी एक चटाळी एक चटाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. एक चटाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञानराज गोपाळाची लायाबाई. माझा ज्ञानराज गोपाळाची लायाबाई. माझा ज्ञानराज गोपाळाची लायाबाई. एक चटाळी
जनी लोळे संतांच्या पायी